महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पुणे यांनी काढलेले जो परिपत्रक आहे त्याचा दिनांक असं बघा, दिनांक 9/4/2026 ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे. त्याचा विषय असा बघा, इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत. आता बघा, शैक्षणिक वर्ष दिनांक 15 जून 2026 पासून सुरू होत असल्यामुळे त्यापूर्वी नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या वर्गांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन पुढील प्रमाणे करण्यात आलेले आहे. हे महत्त्वाचे बघा, प्रशिक्षण कालावधी वेळापत्रक. प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयाचा निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी दुसरीसाठी 3 दिवसाचा बघा, दुसरीसाठी 3 दिवसाचा आणि तिसरी व चौथीसाठी 4 दिवसाचा प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. तर बघा, राज्यस्तर म्हणजे ट्रेनर ऑफ टीचर मराठी वान्य म्हणजे 4 मे ते 7 मे 2026. नंतर बघा, जिल्हास्तर ट्रेनर ऑफ टीचर प्रशिक्षण मराठी व अन्य विषयांचं माध्यमाचं 11 मे ते 14 मे. नंतर तालुकास्तर प्रशिक्षण म्हणजे हे आपलं राहील बघा, तालुकास्तर प्रशिक्षण हे आपलं सर्वांचं राहील मराठी वान्य म्हणजे 18 मे ते 30 मे पर्यंत प्रत्येक बॅचेसची. आता हे आपल्याला सांगितलं बघा, इयत्ता दुसरी असेल तर 3 दिवसाचा आणि तिसरी चौथीसाठी 4 दिवसाचं प्रशिक्षण असणार आहे. इयत्ता दुसरीसाठी एक दिवसाचा कालावधी कमी असला तरी वरीलपैकी ट्रेनर ऑफ टीचर प्रशिक्षण सुरू होण्याचे दिनांक समान राहील. इयत्ता दुसरीसाठी प्रशिक्षण समाप्ती 1 दिवस अगोदर होईल. बरोबर आहे. आता या ठिकाणी जिल्ह्यातील निर्धारित संख्येनुसार राज्यस्तर प्रशिक्षणासाठी जिल्हास्तर सुलभ याची निवड करताना त्यामध्ये उत्तम प्रशिक्षक, कौशल्य असणारे, अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सहभागी सदस्य, अनुभवी व्याख्याता, पर्यवेक्षक अधिकारी, शिक्षक, अध्यापक, विद्यालयातील अध्यापकाचार्य इत्यादी तज्ञांचा समावेश करावा. राज्यस्तरासाठी निवड करण्यात येणारे प्रशिक्षणार्थी जिल्हास्तर साठी प्रशिक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी सक्षम असावेत. ही निवड करताना सर्व विषयाचे तज्ञ समाविष्ट होतील याची देखील दक्षता घ्यावी. प्रत्येक इयत्तेसाठी डाएट मधील किमान एक तज्ञ समन्वयक म्हणून निवड करणे अनिवार्य असेल. राज्यस्तर ट्रेनर ऑफ टीचर मराठी व उर्दू माध्यम जिल्हानिहाय अपेक्षित संख्या तपशील सोबत लिंक मध्ये संलग्न आहे. त्यानुसार सदर प्रशिक्षणार्थी तज्ञाची निवड करून त्यांना पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त करण्याबाबत आपल्या सर्व संबंधितांना आदेशित करावे व ते उपस्थित राहतील याची खात्री करावी. सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी त्यांना नियमानुसार प्रवास भत्ता अदा करण्यात येईल. त्यासाठी संबंधितांना स्वतःचा UID, पॅन व बँक खाते तपशील सोबत घेऊन येण्यास कळवावे. अशा प्रकारचे या ठिकाणी दिलेलं बघा. ही सर्व माहिती त्यांना 20 एप्रिल 2000 पर्यंत अचूक देण्यात यावी. आता या ठिकाणी बघा, राज्यस्तर मराठी माध्यमाचं इयत्ता दुसरीचं 183, इयत्ता तिसरी चौथीचं 268 संख्या आहे बघा, जे ट्रेनर जाणारे राज्यस्तरावरती. नंतर राज्यस्तर टीचर ऑफ ट्रेनर उर्दू माध्यमाचे 138 आहे आणि इयत्ता तिसरी व चौथीसाठी 180 आहेत. असे या ठिकाणी संख्या दिलेली आहे. राज्यस्तर बघा, या ठिकाणी उर्दू पण माध्यम दिलेले आहे. राज्यस्तर टीचर ऑफ ट्रेनर उर्दू माध्यम असेल तर 4 ते 7 मे 2026. नंतर जिल्हास्तर प्रशिक्षण उर्दू माध्यमाचं ते असेल 11 मे ते 30 मे 2026. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.